वडील आहेत ना ते पंढरपूरला निघालेले आहेत, तर त्यांना जेवण देत्या सोबत, त्यामुळे लवकर स्वयंपाक चालू केलेला आहे। हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामींची प्रार्थना। दुपारचे 3 वाजलेले आहेत, तर मी स्वयंपाकाला सुद्धा चालू केलेला आहे। तर आज लवकरच स्वयंपाकाला चालू केलेला आहे, कारण वडील ना पंढरपूरला चाललेले आहेत। 17 तारखेला एकादश आहे, त्यामुळे आजच चाललेले आहेत। 2-3 दिवसासाठी चाललेले आहेत। तर 17 तारखेची एकादश करून 18 तारखेला परत येणार आहेत, त्यामुळे म्हटलं स्वयंपाक थोडासा करावा। चपात्या, शेंगदाण्याची चटणी, ठेचा आणि वडी हे सर्व जेवण आहे ते तयार करून थोडं थोडं द्यावं, म्हणजे 2 दिवस तरी टिकलं जाईल। भाजी जर केली ना एका दिवसामध्ये खराब होती, त्यामुळे भाजी वगैरे काही करणार नाही। वडी, ठेचा आणि शेंगदाण्याची चटणी, 2 प्रकारच्या चटण्या आणि वडी देणार आहे त्यांच्यासोबत। तर वडी सुद्धा शिजायला टाकलेली आहे। तुम्हाला वडी काही मी आता दाखवलेली नाही, कारण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेली आहे वडी जास्त लेयरची कशी तयार करायची, तशीच मी वडी तयार केलेली आहे। जर तुम्हाला जास्त लेयरची वडी तयार करायची असेल तर माझ्या YouTube चॅनलवरती जाऊन तुम्हाला तिथे व्हिडिओ भेटून जाईल। आताच 8 दिवस झाले टाकलेला आहे। तर मस्त अशा कुरकुरीत खमंग अशा वड्या झालेल्या होत्या, तुम्ही पाहिलंच होतं। त्याच प्रकारे मी आज वडी बनवलेली आहे। चपातीला पीठ सुद्धा मिळालेलं आहे, तर चला चपात्या लाटून घेते। त्यानंतर चटण्या सुद्धा आपल्याला करायच्या आहेत आणि ठेचा सुद्धा करायचा आहे। तर मी सुरुवात करते आता पोळ्या करायला। चपात्या 3 वाजलेले आहेत दुपारच्या। आता किचन मध्ये जाऊ। तर इथे बघा पीठ मळलेलं आहे चपातीचं। हे पीठ मळून ठेवलेलं आहे। 8-9 चपात्या करायच्या आहेत आपल्याला। म्हटलं 2-3 दिवसासाठी जात आहेत, पण 8-9 चपात्या देते। 2 दिवस जरी राहिल्या ना तरी खाऊ शकतील। आणि इकडे वडी लावलेली आहे उकडायला। तर ही बघा मस्त छान अशी वडी उकडलेली आहे, आता झालेली आहे बघा। हाताला अजिबात चिटकत नाही पीठ। तर आता बंद करू गॅस पण। तर मी आज ना इडलीच्या भांड्यामध्ये उकडून घेतलेले आहे, कारण ना झटपट वडी करायची असेल तर इडलीच्या भांड्यामध्ये उकडायची आपण, म्हणजे वडी लगेच उकडली जाते, जास्त वेळ घेत नाही वडी। तर खूप छान अशी उकडलेली आहे। तर पीठ सुद्धा बघा आतमधलं शिजलेलं आहे खूप छान असं, हाताला थोडं सुद्धा लागत नाही। हे बघा बोट असं करून बघायचं, जर बोटाला पीठ लागलं तर वडी आपली शिजलेली नाही समजायचं, आणि बोटाला नाही पीठ लागलं तर शिजलेली आहे। तर आपली वडी तयार झालेली आहे। वडी अशी झाकण काढून थंड करायला ठेवायची, म्हणजे जे काय पाणी असतं ना ते खाली उतरलं जातं भांड्यामध्ये आणि वडी आपली मस्त सुटसुटीत होते, त्याला लेअर सुटायला मदत होते। तर चला वडी आहे ती बाहेर फॅन खाली ठेवते आणि चपात्या करून घेते। आता वडी फॅन खाली ठेवलेली आहे, थंड होऊन देते आणि त्यानंतर आपल्याला तळाई घ्यायची आहे। पण अगोदर चपात्या करून घेते, त्यानंतर वडी तळून घेते। 20 मिनिटापूर्वी आपलं चपातीचं पीठ आहे ते मळून ठेवलेलं होतं, खूप छान असं भिजलेलं आहे। मस्त असे गोळे तयार करून घेतले सगळे। आता सर्व चपात्या आहेत ते लाटून घेते। आता गरम तवा आहे तोपर्यंत आपण शेंगदाणा भाजून घेऊ, कारण आपल्याला शेंगदाण्याची पण चटणी तयार करायची आहे ना, त्यासाठी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। या तव्यामध्ये आता शेंगदाणे खरपूस असं भाजून घेते। असं पातळ करून तव्यामध्ये लावते, म्हणजे चांगलं भाजले जातील आणि कडक असं होतील, त्यामुळे असं पातळ करून लावते। गॅस मी बारीक करते, म्हणजे खरपूस असं भाजलं जातील। आता या शेगडीवरती ना दूध तापायला ठेवते। मला चहा पण करायचा आहे, कारण 4 वाजले असतील। त्या पोळ्या आहेत ते फॅन खाली ठेवते, म्हणजे जरा वाफ निघून जाईल आणि त्यानंतर मग कपड्यामध्ये बांधता येतील। नाहीतर पूर्ण असा घाम आल्यागत होतो। जर गरम जर चपाती आपण भरली डब्यामध्ये किंवा जरा हवेला ठेवते, म्हणजे मस्त अशा थंड झाल्या की मग बांधून घेऊ आपण। तर इथे बघा वडी सुद्धा मस्त झालेली आहे। या वडीचे पीस करून घेऊ आपण। तर तेल लावलेलं ना प्लेटला, म्हणून जास्त वडी चिकटलेली नाही। तेल लावून घ्यायचं प्लेटला आणि त्यानंतर वडी याच्यावरती ठेवून मग या भांड्यामध्ये ठेवून द्यायची। सर्व वड्या काढून घेते आता। आपल्याकडे शेंगदाणे पण भाजतायत।
भरपूर अशी वडी केलेली आहे बघा. तर मी या वडीचे आता पीस करून घेते. वडी आपली शिजल्यानंतर आपण ज्या वेळेला वडीचे पीस करतो ना, त्यावेळेला जास्त पण मोठे पीस करायचे नाही किंवा जास्त पण छोटे करायचे नाही, कारण आपली वडी चांगली तळण्यासाठी मीडियम साईजचे पीस करायचे. म्हणजे आपली वडी आहे ना ती खूप छान तळली जाते, सगळीकडून भाजली जाते. करून घ्यायचे म्हणजे शेंगदाण्याची चटणी खूप चांगली लागते. तर इथे बघा तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कमी तिखटाच्या घेतलेल्या आहेत. तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत 5 ते 6 घेतलेल्या आहेत. त्यानंतर कमी तिखटाच्या घेतलेल्या आहेत 10 ते 12 असलेल्या मिरच्या. तर ह्या सर्व मिरच्या धुवून स्वच्छ घेतलेल्या आहेत आणि आता त्या भाजून घेते चांगल्या. आता याचे देठ आहेत ते काढायचे नाहीत, मस्त लागतात त्याच्यामध्ये, त्यामुळे मी काढणार नाही. सर्व मिरच्या आहेत अशा दाबून भाजून घ्यायच्या म्हणजे चारी बाजूनी मिरच्या भाजल्या जातात. या साईडला चहा पण ठेवते, चहा पाहिजे वडिलांना तर चहा ठेवून घेते. चहामध्ये साखर थोडीच टाकणार आहे कारण त्यांना शुगर आहे, त्यामुळे तोपर्यंत आपण मिरच्या भाजून घेऊ. मिरची भाजत नसली ना तर अशी दाबायची म्हणजे मिरची लगेच भाजली जाते. आता आपल्या मिरच्या सुद्धा भाजलेल्या आहेत. मिरच्या काढून घेते आणि लसूण भाजून घेते. मिरच्या मस्त अशा चारी बाजूने भाजलेल्या आहेत बघा. आता याच तव्यामध्ये लसूण भाजून घेते म्हणजे आपल्याला दोन्ही चटणीमध्ये टाकायचं आहे ना, शेंगदाण्याच्या चटणीमध्ये पण टाकायचं आहे, ठेच्यामध्ये पण टाकायचं आहे. जास्त पण लसूण आहे तो करपायचा नाही, फक्त डाग पडले पाहिजे चारी बाजूने. सारखा असा हलवत राहायचा म्हणजे व्यवस्थित भाजला जातो. आता लसूण सुद्धा काढून घेऊ. लसूण सुद्धा भाजलेलं आहे. गॅस बंद केला, कढई ठेवते आणि वडिलांना चहा देते. बाहेर बसलेले आहेत वडील, त्यांना चहा नेऊन देते. घ्या, पाणी पाहिजे काय? तर चाललेले आहेत वडील पंढरपूरला. सगळी तयारी झालेली आहे, बॅग वगैरे इथं बस भरलेले आहे बघा. तर इथं चपात्या पण थंड करायला ठेवलेल्या आहेत. तर माझं पण झालेलं आहे. आता 3:45 वाजलेले आहेत. या बघा घड्याळामध्ये. त्यांची गाडी आहे ती 5 वाजता आहे, त्यामुळे आवरावर करायची चाललेली आहे. कढई आपली गरम झालेली आहे, कढईमध्ये तेल ओतते. तेल आता काढायला पाहिजे, संपलेले आहे. गॅस फास्ट करते म्हणजे आपलं तेल आहे ते लवकर गरम होईल. इकडे चहा पण ठेवलेला आहे ना, त्याच्यामध्ये साखर थोडीशी टाकून घेतली कारण कमी साखर टाकलेला होता ना चहा. आता चहा मध्ये साखर थोडीशी टाकून घेते. तुम्हाला वडी दाखवते. वडी बघा कापलेले आहे, किती मस्त लेअर सुटलेले आहेत बघा, किती छान सुटलेले आहेत ना. भारीच झालेली आहे वडी आपली. तुम्हाला तळल्यानंतर आणि दाखवते कसे लेअर एकदम सुट्टे सुट्टे होतात आणि खूप छान कुरकुरीत होते. अशी आळू वडी तयार झालेली आहे. तर तळून घेऊ याला. तेल पण आपलं गरम झालेलं आहे. आळू वडी आहे ती या तेलामध्ये सोडते. जेवढी या तेलामध्ये आळू वडी बसेल ना तेवढी सगळं टाकायचे आणि मीडियम गॅस वरती आपल्याला आळू वडी आहे ती तळून घ्यायची आहे म्हणजे कडक कुरकुरीत खमंग अशी तयार होईल वडी आपली. शेंगदाणे बारीक करू आणि ठेचा आहे तो पण बारीक करून घेऊ. इकडे वडी पण होत्या आणि इकडे आपल्या दोन्ही चटण्या पण होत्या. अगोदर मी शेंगदाण्याची चटणी करून घेते. इथे आपण वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत, त्यामध्ये लसूण टाकू भाजलेला. लसणाच्या कुड्या 10 ते 12 टाकून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर लाल काश्मीरी पावडर टाकायची आहे याच्यामध्ये. यामधली मी लाल काश्मीरी पावडर टाकून घेते. ही घरीच बनवलेली आहे मी. मला ऑर्डर असतात ना तिखट मसाल्यांच्या, ते करून ठेवावे लागते. तर आता संपलेली आहे, आता करायला पाहिजे मला. तर बघा 1 चमचा लाल काश्मीरी पावडर घेतलेली आहे आणि थोडी घेऊ. त्यानंतर घाटी मसाला पण थोडा टाकणार आहे मी. तर हा बघा 1 चमचा घाटी मसाला टाकून घेते. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकते. 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. आता हे बारीक करून घेऊ. वडी आपली एका साईड कडून कडक झाली की पलटी करून घेतलेली आहे. शेंगदाणे आहे ती बारीक करून घेऊ. आता आपण बंद चालू करत आपल्याला मिक्सर चालू करायचंय. 2 मिनिटांमध्ये मस्त अशी चटणी आपली तयार झालेली आहे. तर ही बघा मस्त अशी चटणी आपली तयार झालेली आहे. जास्त पण बारीक करायची नाही, बर्डीच आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. तर बोलले
खूपच छान झालेले आहे. कलर तर बघा किती छान आलेला आहे. या भांड्यामध्ये आता काढून घेते. तेल वगैरे काही वापरलेलं नाही. ही चटणी ना 2 महिने चांगली टिकते. बंद बरणीमध्ये ठेवली ना 2 महिने काही होत नाही. या चटणीला व्यवस्थित राहते. ही पण आता फॅन खाली ठेवते म्हणजे थंड होईल. हा बघा खरडा तयार करण्यासाठी आपण आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि लसूण आहे ना तो टाकलेला आहे. आता यामध्ये खडा मीठ टाकू, कारण खडा मीठ टाकल्याने 1 महिना आपला ठेचा असतो चांगला टिकतो आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो. जर तुमच्याकडे खडा मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ टाकलं तरी सुद्धा चालू शकतं. या मिरच्या बारीक करून घेऊ आपण. आपल्याला असं हलवत हलवत बारीक करायचंय. इकडे आपली वडी पण झालेली आहे. तर ही बघा मस्त अशी वडी तळून घेतलेली आपण. किती छान असं लेअर सुटलेलं आहे वडीला. तर ही बघा वडी किती मस्त असं लेअर सुटलेलं. आता दुसरी वडी आहे ती पण सोडून घेते. तर हे शेंगदाणे भाजलेलं होतं ना त्यामधलंच थोडंसं ठेवलेलं होतं ते टाकते. मुठभर असं शेंगदाणे टाकलेले ते सुद्धा मस्त लागतात त्याच्या. आता हे शेंगदाणे बारीक करून घेऊया मिरचीमध्ये. थोडं जाडसर असं शेंगदाणे राहतात. तर दुसरी टाकलेली वडी सुद्धा आपली कडक झालेली आहे. एका साईड कडून पलटी करू. तर बघा खूप छान असा ठेचा तयार झालेला आहे आपला मिरचीचा ठेचा. आता या मिरचीच्या ठेच्याला तव्यामध्ये गरम करायचंय. तर इकडे वडी पण तळली आहे बघा. किती मस्त वडी झालेली आहे बघा. लेअर किती सुटलेले आहेत. मस्त झालेले आहे ना. खमंग अशी वडी झालेली आहे. तेल पण थोडं सुद्धा राहत नाही. खायचा सोडा वगैरे काही टाकायचं नाही. तांदळाचं पीठ थोडंसं टाकायचं म्हणजे वडी कडक एकदम होते. तर ही वडी आहे ना फॅन खाली ठेवते म्हणजे थंड होईल म्हणजे डब्यामध्ये भरायला. कारण आता पिशवी नाही ना कॅरी बॅग. डब्यात त्याची खराब होईल चपाती पण आणि हे पण. सिल्वर पेपर टाकते आणि ही वडे नक्की पण आणते काढून. सिल्वर पेपर टाकल्यानंतर चांगले राहतील. मला बटर पेपर पण आणायचा आहे. एका ताईने कमेंट केली होती की सिल्वर पेपर वापरू नका बटर पेपर वापरा. किचनवर असेल बघा. वरती कुठेतरी घेतलेला आहे. आता बघा सिल्वर पेपर हा टाकते. आणि यावरती पण सिल्वर पेपर टाकते. चपात्या एकदम मऊ असलेल्या उद्यापर्यंत. अशा करून फोल्ड करते. अशा बांधून घेते कपड्यामध्ये. तर यामध्ये बघा 9 चपात्या बांधलेल्या आहेत. एक चपाती वडील म्हणतात की असले दुर्डीमध्ये म्हणून ठेवलेली आहे टोपलीमध्ये एक चपाती. आता या चटणी केलेली आहे नाही शेंगदाण्याची ती सुद्धा डब्यात भरून घेते. ह्या डब्यात भरते म्हणजे खराब होणार नाही लवकर. खूप छान झालेली आहे. मी थोडीशी खाऊन बघितली. शेंगदाण्याची चटणी मस्तच झालेली आहे. आता यामध्ये ना वडी भरते. सिल्वर पेपर टाकते म्हणजे तेल खाली लागणार नाही. तेल तसं व्यवस्थित राहील. तेल तर वडीला नाही पण थोडं जरी तेल असलं ना तर यामध्ये मुरून जाईल. आता वरून सिल्वर पेपर टाकते. त्याला झाकण लावते. आता ही चटणी आणि वडी आणि ते कशात भरायचं हे जास्त 2 डबे भरतो. चपात्या वेगळ्या भरू का? दुसरी पिशवी देऊ का भाऊ? त्या पिशवीत आता कसं घेणार बरं? ही काय पिशवी मोठी आहे. ते काय करायचे तेव्हा दुसरी देते की ते जेवणाला? थांबा इथं असेल. आता ह्यात आहे सगळं तेल कसं लागायचं. मग त्या पिशवीत ठेवा.
त्या बेडवरच ठेवा की जेवण आणि बांधून घ्या सरळ. जरा मला पाहिजे. आता मिरचीचा ठेचा पण केलेला आहे ना, तो तव्यामध्ये गरम करते. तवा गरम झालेला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. वडिलांना ठेचा म्हटले कारण पाऊस आहे, पोटात वगैरे बिघडेल म्हणून नको बोलले. त्यांना ठेचा नाही दिलेला. मी त्यांना त्यासाठीच केलेला होता, पण नको बोलले म्हणून नाही दिला. मस्त असा ठेचा झालेला आहे. वास सुद्धा खूप छान येते. पावसांचा जिरा पावडर होती ना, मोठी मोठी तयार केलेली, ती टाकलेली आहे. आता ठेचा आहे तो काढून घेऊ आपला. मस्त असा 2 मिनिटं गरम करून घेतला. खूप छान ठेचा झालेला आहे. कलर पण बघा किती मस्त सुंदर असा आलेला आहे. आता वडील पण निघालेले आहेत, सर्व तयारी झालेली आहे. तर तुम्हाला दाखवते. हो हो, काळजी घ्या आणि भिजू नका. छत्री वगैरे घ्या. रेनकोट देऊ काय भाऊ? अहो रेनकोट बसला असता पिशवीत. ओंकार सोडाय चाललेला आहे. गाडी कशी 4:45 वाजलेले आहेत आता. तर तुम्हाला घड्याळामध्ये दाखवते. तर ह्या बघा 4:45 वाजलेले आहेत. माझं किचनवरचं काम सुद्धा अजून तसंच आहे. भांडी वगैरे घासायची राहिलेली आहेत, ती भांडी घासून घेते. तर चला. तर हा बघा सर्व किचनवरून पसारा पडलेला आहे, तो आता सगळा काढून घेते. आता या चटण्या ठेचा राहिलेला आहे ना, तो एका डब्यामध्ये भरून ठेवते. वडिलांना म्हणत होतो ठेचा न्या, मस्त केलेला आहे, छान झालेला आहे. तर नको बोलले कारण पावसाळा आहे, त्यामुळे पोटात बिघडेल, त्यामुळे नको बोलले. फक्त शेंगदाण्याची चटणी आणि वडी दिलेली आहे त्यांना. चटणी आणि ठेचा एका डब्यामध्ये चांगल्या भरून ठेवते. स्वयंपाक केलेली जी भांडी होती ना, खूप सारी पडलेली होती, ती आता सर्व घासून घेते. आता किचनवरचं सगळं काम आवरलेलं आहे. भांडी वगैरे घासून घेतली, त्यानंतर सगळं हे पुसून घेतलेलं आहे. शेगडी वगैरे पुसून घेतली. भांडी पण ही बघा घासलेली आहेत. ती नितळल्यानंतर आता लावणार आहे, आताच लावणार नाही. त्यानंतर आता हे तेल पण ठेवलेलं आहे बघा, तसंच ठेवलेलं आहे वडी तळलेलं. इकडं दूध पण तापवलेलं आहे. सकाळपासून काम चालूच आहे. तर आता थोडा आराम करणार आहे, अर्धा तास, 6 वाजेपर्यंत. तर नाही, आता थोडा उघडलेला आहे, रिमझिम चालू आहे पावसाची. तर चला बाहेर फॅन खाली थोडा जाऊ आणि अर्धा 1 तास बसू आणि त्यानंतर संध्याकाळच्या आणि स्वयंपाकाला मला चालू केलं पाहिजे. तर चला मी बाहेर जाते आता. फॅन पण चालू आहे. तर हा बघा मस्त वाटते फॅन खाली आल्यानंतर. जरा बेडवरती बसते अर्धा 1 तास आणि नंतर मग स्वयंपाकाला चालू करणार आहे. तर बघा बाहेर सुद्धा पाऊस थोडासा रिमझिम थोडासा पडतोय. आभाळ तर आलेला आहे. तर संध्याकाळच्या 9:30 वाजलेले आहेत. पालकची भाजी पण माझी झालेली आहे. सगळा स्वयंपाक झालाय. इकडे भात आहे बघा केलेला कुकरमध्ये. तर इथे वडी पण तळलेली आहे आता. आणि हा सकाळचा भात आहे, तो फ्राय केलेला आहे. आता सर्व स्वयंपाक माझा झालेला आहे. तर 5 वाजता माझा स्वयंपाक झालेलाच होता. तो वडिलांना केलेला होता स्वयंपाक. आता हा मला केलेला आहे. तर 5 वाजता स्वयंपाक झाल्याच्या नंतर अर्धा 1 तास मी आराम केला. त्यानंतर विघ्नेशला स्कूलमध्ये आणायला जायचं होतं ना, त्याला आणायला गेली. विघ्नेशची स्कूल आहे ती 6 वाजता सुटते, पण एक्स्ट्रा क्लासेस लावलेले आहेत कारण व्यायामासाठी. तर 7 वाजता तो सुटतो. मी गेली होती 6:45 वाजता आणायला, पण त्याला ना आज सरांनी लेट सोडलं. 7:30 वाजता सोडलं. घरी येईपर्यंत 7:45 वाजले. 7:45 वाजता घरी आल्यानंतर स्वयंपाकाला लागली. तर स्वयंपाक पण सर्व करून घेतला. आता 9:30 वाजलेले आहेत रात्रीच्या. व्हिडिओचा एंड मी इथंच करणार आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.